छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आज आलेलो आहे आणि क्रांती चौक जवळच बालाजी नाश्ता सेंटर आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोहे तयार होतात. चला तर मग बघूया हे पोहे तयार कसे होतात आणि या ठिकाणी खायला खूप गर्दी असते. आता तेल टाकलेलं आहे एका मोठ्या कढईमध्ये. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये शेंगदाणे गेलेले आहेत, ते सुद्धा व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे मुठीनं, मोहरी टाकलेली आहे अर्धे मूठ. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर बारीक चिरलेली मिरची गेलेली आहे. बघा केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मिरची गेली आहे. कढीपत्ता चांगला तडतडलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे. एकदम फास्ट हे काम चालतं. हळद थोडीशी घातलेली आहे. त्यामध्ये आता मीठ जाणार आहे. मीठ गेलेलं आहे चवीनुसार. एक मोठं घमेलं भरून भिजवलेले पोहे आलेले आहेत. बघा किती मस्त दिसतंय आणि सगळं मस्त एकत्र केल्यानंतर सगळा मसाला सगळा व्यवस्थित सगळ्या भागामध्ये लागल्यानंतर हे कांदा पोहे आता रेडी आहेत. पुढच्या रेसिपीमध्ये बघू मटकीची उसळ.